तांबडी आजी रावसाची आमटी करण्यात आणि तुकडे तळण्यात मग्न होती. त्यावेळी नलिनी हळूच केशवचा निरोप लताच्या कानात सांगितला आणि एक पिशवी घेऊन तिचा एक चांगला परकर आणि पोलकं तिने त्या पिशवीत ठेवलं. लता फार घाबरून गेली होती. आज आईला न विचारता ती फार मोठं धाडस करणार होती. पण आपण जावं का न जावं ह्या सुद्धा विचारात ती होती. शेवटी लताने ठरवलं की आपण तात्यांच्या घरी जायचं आणि तात्या जर बरोबर येणार असतील तरच केशवबरोबर मुंबईला जायचं, नाहीतर परत आपल्या घरी निघून यायचं. या विचाराने नंतर तिला खूप बरं वाटलं होतं. तांबड्या आजीने स्वयंपाक झाल्यावर प्रथम रावणाला वाढलं, त्याला एका पेल्यात दारूसुद्धा दिली. ती म्हणाली, "रावणा, खा बाबा. खूप दिवसांनी रावस चुलीवर शिजलाय, तो खा आणि ही दारूसुद्धा पी." नंतर तिने रूपाला बोलवून केशवची चेष्टा करत एक दारूची बाटली, आमटी आणि मिठाई दिली. त्यानंतर आजी आपल्या पिलावळीसह बसून भरपूर जेवली. तिने चांगली अर्धी बाटली दारू प्यायली, परंतु आजीला जेवताना हेच कळत नव्हतं की लता जेवताना सारखी नली, नेहा, सोना, येशा, रघु आणि तिच्याकडे बघून रडती काय. शेवटी लताचं ते सारखं नाक पुसणं बघून आजी एकदम कळवळ्यानं तिला म्हणाली, "अगं लते, रडतीयस का? पोरी नीट जेव." आणि लता अधिकच रडत पटकन अर्ध्या जेवणावरनं उठून गेली. आणि आजी नंतर लताबद्दल जास्त विचार न करता तिने आपलं जेवण आटोपलं आणि ती आपल्या सगळ्या पिलावळीला घेऊन अंथरुणावर जाऊन पडली आणि क्षणार्धात घोरायला लागली. आजीच्या घरात सामसूम झाली होती. रावणसुद्धा जेवून दारू पिऊन झोपला होता आणि त्याचवेळी लता आणि नली हळूच उठल्या. लतीने हळूच आपल्या आईच्या पायाला हात लावला, नमस्कार केला. सोना, नेहा, येशा रघुकडे भरल्या डोळ्यानं बघत राहिली आणि नंतर जाऊन तिने रावणाला नमस्कार केला. नली लताला सारखी घाई करायला सांगत होती. तिने जेव्हा लताच्या हातात पिशवी दिली आणि तिला ती फाटकापर्यंत सोडायला गेली, त्यावेळी मात्र त्या लहानग्या नलीचा धीर गेला. ती लताला एकदम मिठी मारून रडायला लागली. लता तात्यांच्या घरी पोहोचली तेव्हा तात्यांच्या घरापुढे टॅक्सी उभी होती आणि केशव अस्वस्थपणे सिगरेट ओढत फेऱ्या मारत तिथे उभा होता. तात्या तपकीर नाकात कोंबत होते. तेवढ्यात केशवला पिशवी छातीशी घट्ट धरून लता रडत येताना दिसली. तसा तो एकदम तात्यांना म्हणाला, "चला चला तात्यानू, लता आली." तात्या आपली कपड्याची पिशवी घेऊन लगबगीनं उठले. तेवढ्यात लता रडत येऊन तात्यांना बिलगली. तसे तात्या थरथरले. ते लताच्या डोक्यावर हात फिरवत केशवला म्हणाले, "केशवा, जर मला मुंबईला तुझं पटलं नाही तर मी तडक परत लताला घेईन आणि कोमठ्याला निघून येईन हो." यावर केशवने मान हलवली. तात्या मग पुढे टॅक्सीवाल्याच्या जवळ बसले तर लता आणि केशव मागे बसले आणि टॅक्सी भरकन निघाली आणि लताचा जीव मात्र एकदम व्याकुळ झाला. ती विलक्षण घाबरली होती. फक्त तिथे दूर मुंबईला आपली केशा आजी आहे आणि इथे तात्या आहेत, ह्या दोन आधारावर ती धीर करत होती. लता गेल्यावर नली पुन्हा आपल्या अंथरुणावर येऊन झोपली. सकाळपर्यंत तिला लता आज जाणार याचं गांभीर्य जाणवलं नव्हतं, पण ती गेल्यावर मात्र त्या घटनेचं गांभीर्य तिला जाणवायला लागलं आणि अत्यंत घाबरून नलीला हुडहुडीच भरली. नलीला भयंकर ताप चढला. तसं तिला एकदम वाटलं की आपण लताला पाठवायला नको होतं. लता फार चांगली होती. त्या दोघी बहिणीपेक्षा मैत्रिणी जास्त होत्या. नलीला असं सुद्धा वाटलं की आपण केशवला कितीसं ओळखतो. त्यांनी मिठाई दिली, रुपये दिले म्हणून आपण त्याला चांगलं ठरवलं. एकदा तिची आई रूपाला म्हणताना तिने ऐकलं होतं की गावातली काही माणसं तरुण पोरींना लग्न करतो म्हणून मुंबईला नेतात आणि तिथे कोठीवालीला विकतात. देवा, या केशवनं सुद्धा लताला विकलं तर? त्यात तिच्याबरोबर तात्या गेलेत का नाहीत हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. या सगळ्या विचारांनी नलीला भयंकर ताप चढला. तिला खूप तहानसुद्धा लागली, पण उठून पाणी प्यायची ताकद तिच्यात राहिलेली नव्हती. ती डोक्यावर वाकळ घेऊन रडत तशीच थरथरत पडून राहिली. एकदा तिला वाटलं उठून मायला सगळं सांगावं, पण ते धाडस आता तिच्यात राहिलेलं नव्हतं. इकडे लतालाही आपण असे आलो याचा भयंकर पश्चात्ताप होत होता. ती खाली मान घालून मुसमुसत होती.
केशव तिचा हात घट्ट धरून हलकेच हात थोपटत होता. लताला आपल्या मायचं खूप वाईट वाटत होतं. शकुबाई आईकडे तशी वाईट वागल्यावर मायला किती भयंकर दुःख झालं होतं हे तिला ठाऊक होतं. त्यावेळी ती नलीला आणि लताला म्हणाली होती की पोरींनो, तुम्ही माझ्या बाबतीत असं कधी वागू नका. माझ्या बाबतीत तुम्ही जर अशाच वागल्यात शकीसारखं तर मी मरून जाईन हो. आणि आज आपण अगदी तसंच वागलो या जाणीवेनं लता जास्तच रडायला लागली. तिला वाटलं केशवला सांगावं, टॅक्सी वळव आणि मला घरी सोड. पण ती टॅक्सी तिला घेऊन तिच्या घरापासनं दूर दूर पळत सुटली होती आणि ती फक्त खाली मान घालून रडत बसली होती. तांबडी आजी संध्याकाळी साधारण 7 वाजता उठली. तिने पाहिलं नली डोक्यावर वाकळ घेऊन झोपली आहे, पण लता काही जागेवर नाहीये. घरात काळोख साचला होता. आजी घाईघाईत उठली, लताला हाकारीत ओरडली, लते, अगं कंदील तरी लाव. आजीचं डोकं त्या दारूमुळे अजून गरगरत होतं. ती तशीच अंगणात आली तर नेहा, सोनी, येशा अंगणात खेळत होते, पण लता मात्र कुठेही दिसत नव्हती. तांबडे आजीनं लता गेली असेल खडकाड म्हणून स्वतः कंदील लावला आणि चूल पेटवून तिने चहाला ठेवलं. विहिरीवर तोंड धुवायला गेली तर शौचाला नेण्याचा मोठा तांब्या तिथेच होता. म्हणजे लता शौचाला गेली नाही. तिने रूपाला हाक मारून विचारलं, लता आहे का? आणि रूपा जेव्हा नाही म्हणाली तेव्हा तांबडी आजी थोडी घाबरली. तिने येऊन नलीच्या डोक्यावरची वाकळ ओढली तर नली तापानं फणफणत होती आणि त्या तापाच्या ग्लानीत ती बळबळत होती, लते परत ये, लते परत ये, लताबाय परत ये, मला भीती वाटतेय. आणि तांबड्या आजीच्या लक्षात आलं की आपला घात झालेला आहे. आजीनी मग नलीला खसकन ओढलं, बसवलं आणि ओरडली, नले, खरं सांग, लता कुठं आहे? आणि घाबरलेल्या नलीनी रडत थरथरत सगळं काही आपलं मायला सांगितलं. हे ऐकून आजी मटकन खाली बसली. तिने ज्याची स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती ते घडलं होतं. शेवटी त्या मवाली केशवनं लताला पळवून नेलं होतं. तांबड्या आजीला तो भयंकर धक्का बसला. नंतर हळूहळू सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. केशवनं पाठवलेली ती मासळी, ती मिठाई, त्या दारूच्या बाटल्या, सगळं काही तिच्या लक्षात आलं. लताचं ते जेवतानाचं रडणं तिला आठवलं आणि ती तशीच धडपडत उठली आणि आपल्या रावणाजवळचं ते जेवण आणि पेल्यातली दारू काढून जमिनीवर फेकली तिने आणि हमसाहमशी रडत रावणाला म्हणाली, रावणा, घात झाला की रे. मी झोपले होते पण तू सुद्धा का झोपलास? बघ की रे, आपली लता आपल्याला सोडून दूर निघून गेली, मला ते कळलंच नाही रे. आपली माय असं रावणाजवळ रडतीये हे बघितल्यावर नेहा, सोना, येशा आणि रघुनी मोठ्यांदा गळे काढले. नलित घाबरून तापानी ताठ पडली. आजीच्या घरचा हा रडण्याचा गोंधळ ऐकून रूपा, मुंज्या धावत आले आणि सगळा प्रकार कळल्यानंतर ते सुद्धा मटकन खाली बसले. तांबड्या आजीला केशवचं काही वाटलं नव्हतं, कारण तो बेवारशीत तसाच होता, पण लतानी तिच्या पोटच्या गोळ्यांनी तिचा विश्वासघात केलेला होता. गावचे तात्यासुद्धा असं काही वागतील याचा विचारसुद्धा तिच्या मनात आला नव्हता. मुंज्यानं तातडीनं तात्यांच्या घरी राघवला पाठवलं तर तात्याच्या घराला कुलूप होतं. राघव तसाच नारोभटाच्या देवळात गेला तर तिथेही तात्या नव्हते. कुमठ्यात कुठेही तात्या नव्हते, याचाच अर्थ ते लताबरोबर गेले होते. तांबड्या आजीचं आणि रूपाचं घर सुन्न झालेलं होतं. रूपानी प्रसंग ओळखला आणि ती आजीकडे बघत म्हणाली, माय, चिंता करू नकोस, कारण लताबरोबर तात्या आहेत. हे ऐकून आजी हमसाहमशी रडायला लागली. खूप वेळानं ती शांत झाली. रूपानी नेहा, सोनी, यशा आणि रघुला मुंज्याबरोबर आपल्या घराकडे पाठवून दिलं आणि तिने नलीसाठी चुलीवर गरम गरम काढा केला. नलीला तो दिला आणि मग तिने आजीला चहा करून दिला. आणि मग समंजस रूपा आता मायला एकांत हवा म्हणून आपल्या घरी निघून गेली. तांबड्या आजीचं घर शांत होतं. फक्त वाऱ्याचा घू घू आवाज आणि समुद्राच्या लाटांचा धीर गंभीर आवाज मात्र येत होता. तांबड्या आजीनी नंतर लक्षपूर्वक ऐकलं तेव्हा तिला नलीचे मंद हुंदके ऐकू आले. त्यावेळी तिला नलीचा अजिबात राग आला नाही. फक्त तिला एकाच गोष्टीचं प्रचंड दुःख झालं, ते म्हणजे आपल्या पोरीने आपल्याला विश्वासात घेतलं नाही.
याचाच अर्थ ती सगळ्यांपासून दूर होती. तिच्या शकुनी तिला असंच दूर लोटलं होतं. पण का? आणि ह्या कानं तांबडा आजीचं मन सैरावैरा झालं. ती तशीच उठली आणि नलीकडे गेली, तर नली सश्याच्या डोळ्यानं तिच्याकडे बघत होती. आजीला एकदम तिची दया आली. ती हलकेच नलीकडे बसली, तिच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली, "पोरी, अगं मला का नाही सांगितलंस तू?" यावर नली, "माय, मला क्षमा कर ग," असं म्हणून आईच्या कुशीत शिरली. हमसाहमशी रडायला लागली. खूप वेळानं नली शांत झाल्यावर तांबडी आजी उठली. तिने आत जाऊन चुलीवरच्या रावसाच्या आमटीत दुपारी तळलेले रावसाचे सगळे तुकडे घातले. घरातली उरलेली मिठाई त्या आमटीत घातली. शिल्लक राहिलेल्या दारूच्या बाटल्या घेतल्या आणि ते सगळं तिने कुंपणातनं बाहेर फेकून दिलं. केशवनी दिलेले फळाचे 500 रुपये सुद्धा तिने दुसऱ्या दिवशी अंबाबाईच्या दानपेटीत घालायचं ठरवून टाकलं. तिला त्या केशा आजीच्या केशवकडनं आपल्या लतीची किंमत घ्यायची नव्हती. आजी नंतर सकाळ होण्याची वाट बघत शांतपणे बसून राहिली. तिला ह्या सगळ्या गोष्टीत त्यातल्या त्यात एका गोष्टीचं समाधान वाटत होतं. ते म्हणजे लतीबरोबर तात्या होते आणि तात्याबरोबर असणं म्हणजे लता पूर्णपणे सुरक्षित होती. दुसऱ्या दिवशी शुक्राची चांदणी आकाशात असताना तांबड्या आजीने अख्खं कुमठे गाव डोक्यावर घेतलं. तांबड्या आजीच्या अंगणात कुमठ्यातले झाडून सगळे कुमठेकर गोळा झाले. म्हाताऱ्या बाया आपल्या शेंबड्या पोरांना घेऊन पारोशा अंगानं आजीच्या अंगणात ज्या मिळेल त्या झाडाला टेकल्या. म्हातारे कुमठेकर आपल्या वडिलकीच्या मानामुळे अंगणाच्या मध्यभागी गोलाकार बसले होते. तरुण पोरं आणि पोरी एकमेकांकडे बघत अंगणाच्या फाटकाजवळ उभे होते. ही जत्रा तांबड्या आजीच्या अंगणात भरली होती. फक्त पांडुरंग हयात नव्हते म्हणून, अंबाबाईच्या विठ्ठल भटांना आता चालवत नव्हतं म्हणून ते दोघं काही आलेले नव्हते. हे विठ्ठल भट आणि पांडुरंग ही सगळी आजोबांच्या वेळची अगोदरची माणसं, तर तात्या केशा आजी ही सगळी आमच्या तांबड्या आजीच्या बरोबरीची. अर्थात आता विठ्ठल भटाची जागा त्याचा मुलगा बाळकृष्ण भट यांनी घेतली होती. आजी सरपंच शेषाद्री आणि बाळकृष्ण भट यांना त्यांच्या लहानपणापासून ओळखत होती. तांबड्या आजीच्या अंगणात शेषाद्री सरपंच नवं धोतर नेसून आले तेव्हा काही तरुण पोरी आपल्या केसात फुलाच्या फात्या म्हणजे वेण्या माळून आपल्या परकराचे फतकारे उडवत आजीच्या अंगणात आल्या. त्या आपापसात बोलत होत्या की, "गंगे, अगं लतीनी नशीब उजळवलं की तिला केशा आजीच्या केशवानं पळवून नेलं म्हणे." तर दुसरी राधा म्हणाली, "अगं लतीसारखं आपलं नशीब कधी ग उजळणार? आपला केशव कधी येणार?" असं आपल्या नशिबाला कोसत त्या पोरी गावातल्या तिथे जमलेल्या केशवांच्याकडे बघायला लागल्या. तेव्हा सगळ्यात शेवटी नारो भट तात्यानं आपल्याला काही सांगितलं नाही म्हणून त्यांना शिव्या घालत तारीसह आपली सगळी फलटण घेऊन आले. या सगळ्यामध्ये तांबडी आजी केस सोडून रडत बसली होती. रूपा, मुंजा, राघो, नली, सोना, नेहा, येशा, रघु ही सगळी पडवीत उभं राहून आपल्या रडणाऱ्या आईकडे बघत होती. सगळे जमले याची खात्री झाल्यावर तांबडी आजी ताडकन उठली आणि एकदम ओरडली, "अरे रांडेच्या कुमठेकरांनो, माझी पोर त्या केशवानं कुमठ्यातनं पळवून नेली आणि तुम्ही सगळे फेणी पिऊन बायकोच्या लुगड्यात झोपला होतात का त्यावेळी? आणि शेषाद्री, तुझं हे नवीन धोतर चुलीत जाळून टाक. मेल्या तू गावचा सरपंच आणि तू सरपंच असताना माझी लता अशी गेलीच कशी?" यावर सरपंच शेषाद्री, "लता गेली ही आपलीच चूक झाली," अशा अर्थानं हात जोडून मान खाली घालून बसलेले होते. तांबड्या आजीने नंतर आपल्या पानाची पिंक तिथे बसलेल्या कुमठेकरांच्या अंगावर टाकत थू थू करत ती गोल फिरली आणि एकदम ओरडली, "मेल्यांनो, आता मागे सरकता? धूत तुमच्यावर. मला आता तुम्ही सांगा, माझी लता तुमच्या सगळ्यांच्या देखत गेलीच कशी?" आणि तांबड्या आजीची पिंक पडलेले कुमठेकर आपल्या रंगलेल्या खमिसाकडे बघत खाली मान घालून जमीन उकरायला लागले. आजी एकदम किंचाळली, "माझी जमीन उकरायची नाही, माझी झाडं मरतील." जमीन उकरणारे कुमठेकर एकदम थांबले. आजी नंतर बाळकृष्ण भटाकडे वळली आणि बदकन त्याच्या समोर बसत त्याच्यावरून हात ओवाळत ओरडली, "अरे बाळकृष्णा, तुला मी लहानपणी खडकाड नागडा हाकताना अनेक वेळा बघितलंय, पण माझ्या लताला तो केशव नेताना तुला बघता नाही आलं का रे?" आणि बाळकृष्णानं त्याला हसणाऱ्या कुमठेकरांना लाजून मान खाली घातली.
तांबडे आजीची नजर आता नारोभटकडे गेली तशी आजी तुरू तुरू नारोभटाच्या जवळ गेली. बिचारे नारोभट घाबरून मागेच सरकले तशी तांबडी आजी अजून जवळ गेली आणि त्याची शेंडी पकडली. ती शेंडी ओढत म्हणाली, सांग नारो, माझी पोर त्या तात्याने कुठे नेली आहे? तुझा मित्र आहे ना तो? मग सांग मला. नारोभट गायावाया करत म्हणाले, तांबडे माय, मारुती रायाची शपथ, त्या भोसडीच्या तात्यानं मला एका शब्दानं काही सांगितलेलं नाहीये, नाही तर मी सुद्धा त्याच्याबरोबर गेलो असतो ना. तसं तारीनं एकदम, अहो मला सोडून जाऊ नका, असं म्हणून गळा काढला. तांबडी आजी नारोभटानं सोडून परत आली. तांबडे आजीचं तिने मुद्दाम सोडलेले मोकळे केस, तिचं लालभडक तोंड, तिचे ते निळे डोळे, यामुळे आत्ता ती साक्षात दुर्गादेवीसारखी दिसत होती. शेषाद्री सरपंच त्यावेळी आजीकडे बघून विचार करत होते की खरंच तांबडी आजी आत्ताही इतकी सुंदर दिसतीये तर पूर्वी किती सुंदर दिसत असेल. आणि त्याचवेळी तांबडी आजी जोरात किंचाळली आणि शेषाद्री दचकून भानावर आले तर वरच्या आळीचा दादू मटणवाला तांबड्या आजीच्या समोर धीर करून उभा राहून म्हणत होता, तांबडे माय, तुझंच चुकलंय. ज्यावेळी केशवानं तुझ्या लतीला मागणी घातली तेव्हा तू त्याला 10 वेळा नकार दिला. मला तात्याने सगळं सांगितलं होतं. आता प्रेमात होतं ना असं कधी कधी. तांबडी आजी त्यावेळी विलक्षण चिडली. दादूच्या अंगावर धावून जात म्हणाली, अरे आक्करमाशा दादू, अरे बोडके, अरे तुझी शेवंता ममईला ज्याचा आता पता नाही त्या पोरीला देशील का? उद्या त्या रांडेच्या केशवानं माझी पोर तुझ्या बोकडाच्या किमतीने बाजारात विकली तर तू मला ती परत आणून देशील का? बोल की बोकडा, बोल. तसा दादू आपल्या तोंडात मारत म्हणाला, माझं चुकलं ग तांबडे माय, हे काय माझ्या लक्षात आलं नव्हतं हा. तशी आजी ओरडली, मग बस रांडेच्या खाली. आणि दादू आपलं डोकं खाजवत पटकन खाली बसला. तांबड्या आजीने नंतर सगळ्या कुमठेकरांना लता कशी गेली याचा जाब विचारला आणि जो तो कुमठेकर लता गेली ती आपली चुकी म्हणून खाली मान घालून बसला. तेवढ्या तांबडी आजीची नजर तिच्या घराजवळ राहणाऱ्या पंढरीवर गेली तशी ती एकदम ओरडली, पंढरी, माझी लता गेली तेव्हा तू मेला होता का? बोल, कुठे गेली माझी लता? पंढरी गडबडला आणि म्हणाला, तांबडे माय, खरंच मी नाही लताला पाठवलं. अगं तिचं प्रेम होतं ना केशववर, म्हणून तर ती गेली. तांबडी आजी पाय आपटत पुन्हा ओरडली, प्रेम? मेल्या प्रेमाच्या गोष्टी मला सांगतोस? अरे दरवर्षी तू ह्या रखमाला एक पोरगं देतो आणि मग दारू पिऊन तिला मार मार मारतोस. हे प्रेम असतं का रे? नंतर कोणीच काही बोलत नाही हे बघून तांबडी आजी दमून खाली बसली. तांबड्या आजीच्या अंगणात गावची सभा झाली. शेषाद्री सरपंचांनी गावातल्या काही महत्त्वाच्या बुजुर्गांशी चर्चा केली आणि त्या आजीला म्हणाले, तांबडे माय, हे बघ, केशव कुमठेकर आहे. शिवाय तो आमच्या केशी आजीचा नातू आहे. तो मुंबईत हॉटेल घालून 4 पैसे बाळगून आहे. त्यात त्याची आजपर्यंत गावात कसलीही भानगड नाही. आजी ओरडली, म्हणाली, अरे मेल्या शेषाद्र्या, तो भानगड करायला कुमठ्यात होताच कुठे? आणि आता 4 दिवस तो कुमठ्यात आला तर ही भानगड करून माझ्या लतीला घेऊन पळाला. आणि तू म्हणतो त्या अक्करमाशाची गावात भानगड नाही? काय डोळे फुटले का रे शेषाद्र्या? तसे शेषाद्री सरपंच काय बोलावं हे न सुचून तांबड्या आजीकडे एकटक बघत राहिले. बाळकृष्ण भटाच्या लक्षात सरपंचांची अडचण आली. ते घाईघाईत आजीला म्हणाले, तांबडे माय, आता केशव आपला तशी लतासुद्धा आपली आहे. तू काळजी करू नकोस ग. लताबरोबर आपला तात्या आहे, म्हणजे मारुती राया तिच्याबरोबर आहे. हे बघ, जर केशवच्या मनात काही वाईट असतं तर त्यांनी असं तात्यांना आपल्याबरोबर नेलं नसतं. हे मात्र थोडंसं तांबड्या आजीला पटलं. ती जरा शांत झाली. शेषाद्रीने नंतर सगळ्या कुमठेकरांना विचारलं की केशवचा मुंबईचा पत्ता कोणाला ठाऊक आहे का? आणि आश्चर्य म्हणजे कुठल्याच कुमठेकराला केशवचा पत्ता माहिती नव्हता, अगदी नारो भटांना सुद्धा. तेव्हा बाळकृष्ण भट पुन्हा म्हणाले, तांबडे माय, आता तात्या काही कुमठे सोडून कायमचं मुंबईला राहणार नाहीत. ते परत येतील तेव्हा आपल्याला काय ते बघता येईल. त्यामुळे आत्ता आपल्या हातात फक्त तात्यांची वाट बघणं इतकंच आहे. आणि सगळे कुमठेकर, त्यांच्या बायका, म्हातारे, कोतारे, तरुण पोरं, पोरी काही ना काही कुजबुजत आपापल्या घरी निघून गेले. आपलं सगळं अंगण रिकामं झाल्यावर तांबडी आजी एकटी पपनीसाच्या झाडाला टेकून बसली. तिला त्या क्षणी भयंकर एकटेपणा जाणवला होता. आपण आपल्या पोरांना सांभाळायला किती असमर्थ आहोत याची त्या क्षणी तिला जाणीव झाली होती.
तिला उगाचच वाटलं आपल्या चांगल्या लतीनं असं वागायला नको होतं. त्या तिच्या लहान पोरीनं काल भेटलेल्या केशवचा विचार केला होता, पण आपल्याला सोडून जाताना तिला आपलासुद्धा थोडा विचार आला नाही. देवी आंबे, अगं कुठं असेल माझी पोर? आत्ता ह्या क्षणी ती कशी असेल? हा विचार करताना तांबड्या आजीला एकदम हुंदका फुटला. तिला सतत रडणारी लता आठवली. त्या शांत अंगणात आजी विलक्षण व्याकुळ झाली. आपली कूस आपल्या पोरीला सांभाळायला कमी पडली ह्या गोष्टीचं तिला मरणप्राय दुःख झालं होतं. क्षणभर तिला वाटलं की लताने कुठून तरी धावत धावत यावं आणि आपल्या कुशीत शिरावं. कदाचित नंतर तिने केशवसाठी तिला होकारसुद्धा दिला असता. याच विचारात आजी खूप वेळ आपल्या त्या सारवलेल्या अंगणात बसून होती आणि अचानक तिच्या अंगावर त्या आकाशातून फिरणाऱ्या गिधाडाची सावली पडली आणि तांबड्या आजीने डोळ्यावर हात धरून किलकिल्या नजरेनं वर बघितलं. ते अशुभ गिधाड तांबड्या आजीवर आपली अशुभ सावली टाकत त्या उंच आकाशात घेरट्या घालत होतं. लता जेव्हा केशवबरोबर मुंबईला गेली त्या घटनेच्या वेळी मिरजेला शकूला मेघा आणि नयन या 2 जुळ्या मुली झाल्या. तांबड्या आजीला शकूच्या मुलाबद्दल काही ठाऊक नव्हतं. लताच्या जाण्यानं ती फार हतबल झाली होती. त्यामुळे एकदा तिला वाटलं की मिरजेला सांगावा, पाठवावा, दामोदर पंतांना बोलवून घ्यावं. ते कदाचित मुंबईला जातील, लतीची चौकशी करतील, कारण त्यांना रेल्वेचा फुकटचा पास होता. पण नंतर तिने तो विचार बाजूला सारला. आता मुंज्याला मुंबईला पाठवायचं तर रूपाचे राधो माधो लहान होते. शकूला शशिकांत झाला त्यावेळी रूपाला माधो झाला होता. आणि मुंज्याला पाठवायचं तर मुंज्याला मुंबईची काहीच माहिती नव्हती. तो राहणार कुठे, लताला शोधणार कुठे? शेवटी तांबड्या आजींनी परिस्थितीपुढे हार मानून तात्यांची वाट बघत राहायचं ठरवलं. आजी नंतर रोज कुमठ्याच्या एसटी स्टँडवर जाऊन आणि नंतर तिथून तात्यांच्या घरी एक फेरी मारून तात्यांची वाट बघत राहिलेली होती. वास्तविक आजीला आता आपली चुकी कळली होती. केशवने लताला कुमठ्याच्या रीतीप्रमाणे मागणी घातली होती. लतालाही केशव आवडला होता, पण आपण त्यावेळी अडून बसलो. आपण रीतसर मुंबईला जाऊन केशवचं बस्तान बघून नंतर त्याला होकार किंवा नकार द्यायला हवा होता. आता तिची नलीच लतापेक्षा हातभर उंच झाली होती. तांबड्या आजीला पुन्हा वाटलं आपण नको तेवढं ताणलं म्हणून हे असं तुटलं. आपली चुकी कळल्यावरही तांबड्या आजीला वाटलं की मुलं लहान असताना त्यांच्या अडखळत चालण्याच्या वेळी आईवडिलांचे हात त्यांना सावरतात, पण एकदा का ती मोठी झाली, स्वतःच्या पायावर चालायला लागली की नंतर आपल्या आईवडिलांच्या त्या सावरण्याच्या हाताची त्यांना आठवणही होत नाही. नंतर कोणाचाही हात धरून ती मागे वळून न बघता चालायला लागतात. लताच्या आठवणीने तांबड्या आजीचे डोळे भरून आले. तिने काल धुतलेले कपडे अजून मागच्या अंगणात वाळत पडले होते. लताचं ते रडणं आजीला आठवलं आणि ती एकदम कासावीस झाली. खाली मान घालून रडताना व्याकुळून म्हणाली, लते अगं लवकर घरी ये, मी तुझी वाट बघतीये ग. केशवची टॅक्सी मुंबईला पोहोचली तेव्हा रात्र बरीच होत आली होती. वाटेत लतानी काही खाल्लं नव्हतं. ती सारखी मुसमुसत खाली मान घालून बसली होती. तात्यांनी मात्र केशव रस्त्यात जे काही घेऊन देत होता ते सगळं खात मध्येच तपकीर किंवा सिगरेट ओढत ते बाहेरची गंमत बघत बसले होते. मध्येच मागे वळून लताला म्हणत होते, बाळा ओगी, अगं मी आहे ना बरोबर. तिला धीर देत होते. जेव्हा टॅक्सी केशवच्या बिल्डिंगसमोर उभी राहिली तेव्हा मुंबईचं ते चमचमणारं भव्य रूप बघून लताची आणि तात्यांची भंबेरी उडाली. दोघांनीही केशवचे हात घट्ट धरले. थोड्या वेळाने तात्या सावरले, पण लता मात्र भयभीत झाली होती. ही सगळी मंडळी पोहोचली तेव्हा केशवच्या बिल्डिंगच्या गॅलरीत केशा आजी आणि मंगेशचा म्हातारा पान खात गप्पा मारत बाहेरची गंमत बघत बसले होते. आता त्या दोघांच्या डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा होता आणि आपल्या कवळीच्या दातातून त्यांचं स्वच्छ हसणं पाजरत होतं. पेदीमाय आत आवरावर करत होती. तेवढ्यात केशा आजीनं टॅक्सीतनं तात्यांना, केशवला, लताला उतरताना बघितलं. ती ताडकन उभी राहिली आणि गॅलरीतून वाकून तात्या, केशव, लता म्हणून हात हलवायला लागली. केशा आजी इतकी वाकली होती की केशवला वाटलं आता ती गॅलरीतनं पडणार. तो एकदम लता आणि तात्यांचा हात सोडून गॅलरीच्या खाली उभा राहिला आणि ओरडला, अगं आजी सांभाळ, पडशील, मी वर येतोच आहे. आणि त्याच वेळी पेदीमाईना येऊन केशा आजीला सावरलं आणि पुढचा अनर्थ टाळला. तात्या केशा आजीला बघून प्रचंड खुश झाले.
लताला सुद्धा आता थोडा धीर आला. केशव लताला आणि तात्यांना घेऊन जेव्हा लिफ्टमध्ये शिरला त्यावेळी लताला आणि तात्यांना कळलं ना आता जिन्यानं सरळ वर जायचं सोडून केशव या लहानशा खोलीत का शिरला आपल्याला घेऊन. तात्या केशवला म्हणाले, अरे केशवा वर जायचंय ना, मग या छोट्याशा खोलीत का आलो. आणि केशवनं हसत लिफ्टचं बटन दाबलं आणि नंतर तात्यांना आणि लतीला तो वर सरकणारा पाळणा खूप आवडला. केशव तात्या आणि लताला घेऊन लिफ्टमधनं बाहेर पडला तेव्हा तिथे फक्त केशवआजी, पेदीमाय आणि मंगेशाचा म्हातारा होता. धोडीबा, बाळू दारूभट्टीवर होते. औरंगजेब, मंगेश, सलीम, गणू खाली बारमध्ये होते. लता आल्याबरोबर केशवआजीच्या कुशीत शिरली. केशवआजीनंही लताला घट्ट कुशीत घेतला आणि म्हणाली, उगी उगी माझ्या पोरा, अगो तुझी तांबडी माय लग्नासाठी अडून बसली. मग मीच केशवला म्हणाले, जा तात्यांना आणि लतीला घेऊन ये. हे ऐकून लता रडायचं थांबली. पेदीमायला गावचं हे निरोगी पाखरू फार आवडलं. केशवनं जीव टाकावा अशीच ही पोरगी आहे हे पेदीमायला पटलं. कोणालाही वेड लागावं अशी लता सुंदर रसरशीत होती. केशवआजी तात्यांना बघून एकदम खुश झाली. ती एकदम पुढे येऊन म्हणाली, ये ये तात्या, बरं झालं रे बाबा तू आला. आता तू आणि तुझ्या मारुती रायानी इथेच राहायचा. अरे माझा केशव आता मोठा माणूस झालाय बरं. आणि तात्या आश्चर्यानं केशवआजीकडे बघत म्हणाले, अगो केशा, चांगली 16 वर्षाची तरणी पोरगी झालीस की गो. आणि केशवआजी लाजली. केशवनं पुढे होऊन पेदीमायकडे बघत तात्यांना आणि लताला म्हटलं, तात्या ही माझी पेदीमाय आहे हां. लतानी झटकन पुढे होऊन पेदीमायच्या पायांना स्पर्श केला तेव्हा गैहवरून पेदीमाय म्हणाली, केशवा, मना पाहिजे तसा सून तू मना आणला बघ. तात्यांनीही पेदीमाईला नमस्कार केला. तेव्हाच औरंगजेबसह धोडीबा, बाळू, रहीम, मंगेश, गणू तिथे आले. त्यांना मंगेशच्या म्हाताऱ्यानं जाऊन सांगितलं होतं. आल्या आल्या गणू तात्यांच्या जवळ गेला. तात्यांनी गणूच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हटलं, पोरा बरायच ना रे. गणू हसला. केशवनी नंतर सगळ्यांची ओळख तात्यांशी आणि लताबरोबर करून दिली. लता धोडीबा आणि मंगेशचा म्हातारा यांच्याही पाया पडली आणि गणू लताजवळ जात म्हणाला, लताबाई घाबरू नको, मी आहे इथे हो. त्याच वेळी केशवनी त्याच्या डोक्यावर टपली मारली आणि लता मनापासून हसली. सगळ्यांनाच म्हणजे धोडीबा, पेदीमाय, मंगेशचा म्हातारा या सगळ्यांना आपली सून आवडली होती. बाळू, रहीम, मंगेशला आपली वहिनी आवडली होती. तात्यांचं मंगेशचा म्हातारा आणि धोडीबा दोघांशी लगेच जुळलं. केशवनं जेव्हा औरंगजेबला उचलून हा केशवआजीचा केशव आहे बरं का असं सांगितलं तेव्हा सगळे हसले. लताला ते कुत्र्याचं पिलू खूप आवडलं. धोडीबानं तात्यांना केशवचं सगळं घर दाखवलं. केशवचं ते मटण दारूचं हॉटेल म्हणजे तो बार बघून तात्या भलते खुश झाले. तात्यांना कोमठ्यात मारुतीच्या ढोंगामुळे दारू पिता येत नव्हती. तसे ते आणि नारोभट कधी दार बंद करून तात्यांच्या घरात मारुतीच्या तसबिरीसमोर थोडी थोडी घेत. पण इथे तर केशवचं दारूचं दुकान होतं, त्यात मटणाची भर. तात्या खूप खुश सुखावले. परंतु इथे सगळी मायेची माणसं होती. केशवआजी होती, त्यांचा गणू होता. तात्यांना बरं वाटलं की आपण लताला घेऊन इथे आलो. त्यांच्या लक्षात आलं खरंच केशव फार मोठा माणूस झालाय. तात्यांना केशवची मुंबई फार आवडली. त्यांना असंही वाटलं की निदान कोमठ्याच्या त्या गरीब मारुती पोस्टमनची एक तरी गरीब पोर इथे राजाच्या राणीसारखी राहील. एक शकू सोडली तर तांबडे आजीची सगळी पोरं गुणी होती, गरीब स्वभावाची होती. त्यांना वाटलं की आपली बायजा असती तर लता एवढी आपलीसुद्धा पोर असती. पण आता लताचं कन्यादान करून तात्यांना अनायसे कन्यादानाचं पुण्यसुद्धा मिळणार होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबडे आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.